आई आई निघूया आपण. हो हो. आई अहो मी म्हटलं निघायचं का आपण? नाहीतर हॉलवर पोचायला खूप उशीर होईल ना आपल्याला, म्हणून. हो निघूया ना. आई काय झालंय? काही टेन्शन आहे का तुम्हाला? नाही. बरं, मी प्रियाला घेऊन येते खाली. अरे अगं मंजिरी. प्रिया अगं काय आहे, मी तुलाच बोलवायला चालले होते वरती. कुठे होतेस? आणि मी जरा पार्लर मध्ये गेले होते. आत्ता? हो, आज माझा दिवस आहे. सुंदर नको का दिसायला? पण लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलीनं एवढा वेळ बाहेर राहायचं नसतं. सॉरी मावशी, पण जाणं जरा महत्वाचंच होतं. आई आई अहो ठीक आहे, असू देत. प्रिया जा बरं तू. अगं तयारीला लाग, नाहीतर सुहासकडची मंडळी आपल्या आधी पोहोचतील तिथे हॉलवर. तसं काही होणार नाही, मी पटकन तयार होऊन येते. हो लवकर ये प्लीज. आई आई मी काही सामान राहिलं का बघते. हा आलेच. चला. मी बघतो. नमस्कार. गौरंग गाडी कुठे गेला? सुहासरावांकडून अजून कोणच आलं नाहीये. भटजी सुद्धा येऊन बसलेत कधीचे, म्हणून ते फोन करून विचारायला गेले. बर बर. पण मग मावशी आणि बाकीची मंडळी निघाले असतील, ऑन द वे असतील कदाचित. ओके. तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? आले. अगं पाण्याचा तांब्या कुठे? कशात काकी? एकदम मस्त. अगं खरं तर आज मी खूप खुश आहे. माझं प्रमोशन होणार आहे ना. आज या ठोंब्यामुळे सासू होणार आहे मी. काय माऊ, आज तरी गोड बोल माझ्याशी. का रे? का रे म्हणजे आता माझंच लग्न आहे असं काय करतेस? पण यात तुझं काही कर्तृत्व नाहीये. हा माझ्या सुनेचा, प्रियाचा चांगुलपणा आहे. तिने ह्याला पसंत केलंय. वाह, मतलब अभी तक रिश्ता जुड़ा भी नहीं और अपने हो गए पराया. शालिनी ताई आणि मंजिरी नाही आल्यात का अजून? त्या येतीलच इतक्यात. तुम्ही या ना, आत या ना. सुहासराव या या या. इथे इथे. हा मंजुषा, हा ही साडी तुझ्यावर खूप खुलून दिसते.
सत्यजित, तू माझ्या लग्नाला यायचं नाहीस. तुला जर हवं असेल की हे लग्न नीट पार पडावं तर माझी ही अट तुला मान्य करावी लागेल. माझं लग्न लागेपर्यंत तू कोणाला काहीही सांगायचं नाहीस. नाश्ता घेतलात ना काकी? हो हो छान आहे नाश्ता. आणि आजोबा तुम्ही? सगळं घेतलंयस ना व्यवस्थित? अगं मंजुषा, बरं झालं बाई तू आधी आलीस आणि सगळं सांभाळून घेतलंस ते. गौरांगनी मला सांगितलं. अगं बरं, अंकिता ते आणि सुहासराव कुठे आहेत? ते पुण्यवचनाला बसले. प्रिया कुठे आहे? अहो चारू आत्या तिला नवऱ्या मुलीच्या रूम मध्ये घेऊन गेल्यात. आणि शुभ्रा? तिला आजी घेऊन येत आहे. बरं मला हे सांगा, हे पोचले ना हॉलवर? सत्यजित दादा अजून हॉलवर पोहोचलेच नाहीये. इनफॅक्ट मीच तुम्हाला त्यांच्याबद्दल विचारणार होते. बरं मी एक फोन करून बघते त्यांना. हा मावशी तुम्ही चला ना, सगळे वाट बघा. हा तुम्ही वा पुढे, मी येते. हा बरं आहे ना? मी आले. हा गौरांग, सत्यजित काय बोलला होता तुझ्याशी? नाही, माझ्याशी काही नाही बोलला. हा मुलगा ना स्वस्थ चित्ताने जगू देणार नाही मला. आई, काय झालं? काय केलं आता दादाने? बाय द वे, आई दादा आहे कुठे? हेच मी विचारतेय ना तुला. नाही, मलाही नाही दिसला सकाळपासून. आई, साटम वहिनी. नमस्कार. कधी आला? मगाशीच आले. छान थाट केलाय हो लग्नाचा. थँक्यू. तुमच्या मोठ्या सुनेशी बोलणं झालं माझं, पण तुमचा मोठा मुलगा दिसला नाही. ते आहे कुठे? दादा ना इथेच होता. हो, मगाशी तुम्हालाच विचारत होता. हो का? आई अहो मी केव्हापासून फोन करते यांना, यांचा फोन स्विच ऑफ येतोय. बघा ना, आता मुहूर्ताची वेळ सुद्धा जवळ आली आहे. काय करायचं आपण? एरवी हा मुलगा वेळ पाळण्यावरून आकांडतांडव करतो आणि नेमकी हीच वेळ त्याला महत्वाची वाटू नये का मुद्दामच असं करतोय कुणास ठाऊक. आई म्हणजे? म्हणजे काही नाही वहिनी. काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत याच मुहूर्तावर प्रियाचं लग्न लागायला हवं. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मरुडं विनायकं चिंतामणि स्थेउरं शुभमंगल सावधान. नवऱ्या मुलीला घेऊन या. गंगा सिंधु सरस्वती च यमुना
गोदावरी नर्मदा शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. हार घेऊन या. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना शुभमंगल सावधान. नवऱ्या मुलीने हार घाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हळद कुंकू भरा.
काय मग मुधोळकरांच्या मर्लिन मेनरो राहू दे. हत्तीवरनं पेढे वाटायला पाहिजे होते तेव्हा ना तुम्ही. का? का काय तुमच्या लाडक्या प्रियाचं लग्न नाही का झालं फायनली? नेत्रा, आता समजे पाहुणे रावळे आलेच, तुझ्याशी वटवट करायला मला येणार नाही. वटवट नाही करत आहे आत्या मी कायम मोजकं आणि मुद्द्याच बोलते. ते तू या घरात आल्यापासून बघतेच ना मी. आणि मी पण बघतेय सकाळपासून. सत्यजित दादा गायब आहेत. खुद्द नवरी मुलगी सुद्धा 1 तास गायब होती घरातनं. तोंड गप्प ठेवा डुचके. हो आत्या, मी गप्प बसल्याने सत्य बदलणार आहे का? नाही तसं असेल तर मी मौन पाळते दिवसभर. उगाच तुमच्याशी भांडण्यात माझी एनर्जी कशाला वेस्ट करू मी? मॅच जाते इथून. आत्या, असा मैदानात पळ नाही हा काढायचा. नमस्कार. 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 अगं लग्न सोहळ्यात अगदी थाटामाटात पार पडलाय. थँक्यू. हा थँक्स. हा थँक्स. अगं पण आल्यापासून मला सत्यजित कुठे दिसला नाही तो. आत्या, म्हणजे ना मावशी तुम्ही सत्याला शोधत होतात का? हो. तो तिकडे आहे. तो तुमच्यासाठीच विचारत होता आता. हो का? हो, हो. बरं बघते मी त्याला. हा हो, जा. चला. आई आत्या मस्त दिसतात ना आज. हो. नेत्रा, मंजुषा बोलवतीये तुला, तू जातेस का? मंजुषा? अहो आत्ताच बोलून आले मी तिच्याशी. तरी पण ती तुला बोलवतीये, तू जा. बरं आलेच. प्रत्येकाच्या नजरेमध्ये प्रश्न आहे. कुणाकुणाला म्हणून उत्तरं द्यायची. बहिणी, माझं बी हेच झालंय बघ. काय बोलावं काय नाही हेच कळत नाहीये. आणि खोटं बी बोलता येत नाही ना. बोलता येत नसेल खोटं आपल्याला, पण प्रश्न विचारायला काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही प्रियाला जरा बाजूला घ्या आणि तिला विचारा, सकाळी ती 2 जण कुठे गेली होते? अगं पण वहिनी अजूनही जी चालू आहेत ना. कळतंय मला, तरी सुद्धा त्यांना ही थेर सुचलीच ना. तुम्हाला का सांगतेय त्यांना विचारायला? मी स्वतः जाऊन विचारते. वहिनी कुठे निघालीस? प्रियाकडे चालली आहे. म्हणजे तिथे भटजी भाऊंना काही लागलं तर जरा विचारून येते. सत्या कुठे? माझ्यापासून काय लपवतेस ग? तुम्हालाही पडलाय ना हा प्रश्न? मलाही पडलाय. तो दिसला की विचारा त्यालाच. एक मिनिट. हा प्रिया, जरा माझ्या बरोबर चल, मला बोलायचं तुझ्याशी. मावशी अगं. प्रिया चल. थांब प्रिया. काय मावशी, अहो कुठे घेऊन चाललात माझ्या बायकोला? परत आणून सोडण्यासाठीच घेऊन चालली. वाटल्यास तुमची परवानगी घेऊन जाते. अहो मावशी, मी गंमत केली. हा, मी पण गंमतच करत होते. वा मावशी. चल. काय झालं मावशी? तुम्हाला अशी इकडे का घेऊन आलेस? काहीतरी कारण आहे म्हणूनच आणलंय प्रिया. अगं मग सांग ना, काय झालंय? बघ, मला आता तुझ्याशी कसं बोलावं कळत नाहीये, पण एका गोष्टीचं मला खरखर उत्तर दे. आज सकाळी तू आणि सत्या कुठे गेला होतात? आणि आता सत्या कुठे आहे? मला काय माहिती?
आणि तू मला हा प्रश्न का विचारतेस? मावशी, सकाळी मी पार्लरमध्ये गेले होते आणि हे मी तुला आणि मंजिरीला सांगून गेले. मग आता तू हा प्रश्न मला पुन्हा एकदा का विचारतेस? प्रिया, एक मिनिट. तुला असं वाटतंय का की अजूनही मी आणि सत्यजित आपण 4 लोकांमध्ये उभे आहोत, लोक आपल्याकडे बघतायत. बघू देत. माझ्या आयुष्याचा तमाशा झालाच आहे. आज लग्नाचाही होईल आणि ऑडियन्स म्हणून या सगळ्या लोकांना मजाच येणार आहे हे पाहायला. प्रिया, काय बोलतेस तू? मावशी, माझ्यासाठी तुझा विश्वास महत्वाचा होता. तोच माझा आधार होता. पण आज तू हा प्रश्न विचारून मला परकही केलंस आणि पोरकेपणाची जाणीवही करून दिलीस.